बघा रजिस्ट्रेशनमध्ये काय असतं, काही जणांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ऑलरेडी झालेलं असतं किंवा काही नवीन असतात. नवीन असलं तर काही इश्यू नाही आहे. जर आता काय झालं असतं, बऱ्याच जणांचं इन्स्टॉलेशन ऑलरेडी झालं असतं, पण त्यांना काही त्रुटी येतात किंवा त्यांचं इन्स्टॉलेशनमध्ये काही पॅचचा इश्यू येतो, त्यामुळे त्यांना ते परत इन्स्टॉलेशन करावं लागतं. तर ते करताना आपल्याला नक्की काय चेक करावं लागेल, कारण की असे बरेचसे तिकीट आले की आमचं एसक्यूएल रन नाही झाला आहे किंवा एरर येत आहेत. असे एरर येत आहेत ऑब्जेक्ट रेफरन्सचे, हे ते कशामुळे येतात किंवा इन्स्टॉलेशन होत नाही आहे, माय एसक्यूएल प्रॉपरली रन होत नाही आहे, ते का होत नाही आहे. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकदा एक्सप्लेन करतो की आपल्याला नक्की काय करावं लागतं. फॉर एक्झाम्पल एखादं इन्स्टॉलेशन आहे. आता माझ्याकडेच एक इन्स्टॉलेशन केलेलं आहे मी. दाखवतो तुम्हाला. प्रोग्राम फाईल TPC PID, हे बघा, हे माझं इन्स्टॉलेशन झालं आहे. ऑलरेडी जर इन्स्टॉलेशन झालं असेल तर आपल्याला इथे सीमध्ये TPC नावाचा, TP क्लायंट नावाचा आपल्याला एक फोल्डर जनरेट झालेला दिसत असेल. त्यामुळे हे प्रॉपरली आधी काय करावं लागेल, अनइन्स्टॉल करावं लागेल. जोपर्यंत आपल्या सिस्टीममधून हे पूर्णपणे रिमूव्ह होणार नाही, तोपर्यंत नवीन रजिस्ट्रेशन होणार आहे. एक स्टेप जरी आता जसं याच्यामध्ये इन्स्टॉलेशनमध्ये काय असतं, सी ड्राईव्हमध्ये आपल्याकडे कोणती फाईल येतात, आपण कोणतीही फाईल रन केल्यानंतर आपल्या कंट्रोल पॅनलमध्ये आपण चेक करतो, तिथे आपल्याला इन्स्टॉलेशन फाईल जेवढे ॲप आहेत आपले सर्व दिसतात. त्यामुळे आपल्याला आधी जे इन्स्टॉलेशन झालेले आहे ते सर्व प्रॉपरली अनइन्स्टॉल करावं लागेल. तर ते अनइन्स्टॉल कुठून कसे करायचे मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करून देतो. काय करतात बरेच जण, इथून डिलीट करतात, कोणी कंट्रोल पॅनलमधून करतात. त्यामुळे त्या फाईल पूर्णपणे रिमूव्ह होत नाही. त्यामुळे आपल्याला तीन जे ड्राईव्ह आहेत, तीन स्पॉट राहतात त्याचे. एक राहते कंट्रोल पॅनल, एक राहते सी ड्राईव्ह आणि एक सी ड्राईव्हमध्येच प्रोग्राम डेटामध्ये राहतं. तिथून आपल्याला पूर्णपणे ते फाईल डिलीट करावं लागेल. जोपर्यंत ते पूर्ण डिलीट होणार नाही तोपर्यंत नवीन इन्स्टॉलेशन होणार नाही. तर मी तुम्हाला दाखवतो की आपलं जे इन्स्टॉलेशन झालेलं आहे, कुठे झालेलं आहे, ते कसं आधी रिमूव्ह करायचं. ठीक आहे. आता बरेच जण असे आहे की त्यांनी इन्स्टॉलेशन ऑलरेडी केलेलं आहे, पण त्यांना आता परत इन्स्टॉलेशन करावं लागतं. त्यामुळे बऱ्याच जणांना इश्यूसुद्धा येतात. तर बघा, सर्वात आधी मी कंट्रोल पॅनल ओपन करतो. आता हे कंट्रोल पॅनल म्हणजे मी आधी माझ्या सिस्टममध्ये TP क्लायंट जे आहे ते रन आहे. तर त्यामुळे रन असल्यामुळे नवीन इन्स्टॉलेशन होणार नाही. त्यामुळे आधी मी अनइन्स्टॉल करतो. अनइन्स्टॉल करायसाठी बघा, इथे आपण टाईप करूया TPC. हे बघा, TPC नाव दिसलेलं आहे, TPC PID. हे माझं दुसरं आहे, हे TPC PID म्हणून आहे. ठीक आहे. आपण जर चेक केलं तर आपल्याकडे पण TPC नावाचं एक हे दिसेल आपल्या कंट्रोल पॅनलमध्ये, जर इन्स्टॉलेशन असेल तर. आता इथे अनइन्स्टॉल म्हणतो. ठीक आहे. इन्स्टॉल नंतर आपल्याला इथे मेसेज जनरेट होणार. येस म्हणजे करायचं आहे आपल्याला अनइन्स्टॉल की नाही करायचं, तर आपण आता येस करूया. ठीक आहे. आता हे पूर्ण प्रोसिजर होईपर्यंत वेट करायचं आणि अनइन्स्टॉल झाल्यानंतर परत एकदा चेक करायचं की आपलं पूर्णपणे अनइन्स्टॉल झालं आहे की नाही आहे. ठीक आहे. हे झालं कंट्रोल पॅनलमधून. कंट्रोल पॅनलनंतर आपल्याला सी ड्राईव्हमधून सुद्धा ते अनइन्स्टॉल करावं लागतं. आता आपल्याला दोन जे हे राहतात, दोन फाईल राहतात आपल्याला TP क्लायंटच्या. एक राहतं TPC आणि दुसरं राहतं MySQL. त्या दोन्ही फाईल आपल्याला पूर्णपणे प्रॉपरली स्टेप बाय स्टेप रिमूव्ह करायचे आहेत. ठीक आहे. जोपर्यंत ते रिमूव्ह होणार नाही तोपर्यंत आपलं नवीन इन्स्टॉलेशन होणार नाही. एक जरी फाईल आपल्याकडनं राहिली तरी आपल्याला इन्स्टॉलेशनला इश्यू होईल नाही. आता जेवढे तिकीट आमच्याकडे येतात इन्स्टॉलेशनचे मॅक्झिममली त्याच केसचे राहतात की त्यांनी प्रॉपरली अनइन्स्टॉल केलेलं राहत नाही. त्यामुळे ते इश्यू येतात. हे बघा, आता आपलं अनइन्स्टॉल झालं. एकदा सर्च करतो मी TPC. बघा, TPC PID म्हणून होतं, ते अनइन्स्टॉल झालं आहे. सेम आता आपण MySQL करूया. दोन फाईल राहतात, MySQL आणि TPC. आता आपण TPC केलेलं आहे, आता आपण MySQL करूया. ठीक आहे. अनइन्स्टॉल, यस. सेम प्रोसेस जसे आपण TPC केलं तसंच MySQL सुद्धा अनइन्स्टॉल करूयात. ही झाली पहिली स्टेप. बघा, एकदा चेक करू, सर्च करू. TPC गेला आहे आणि MySQL सुद्धा अनइन्स्टॉल झाला आहे. हे झालं आपलं कंट्रोल पॅनलमधून. ही झाली आपली पहिली स्टेप. सेकंड, जे आपण फाईल इन्स्टॉल करतो त्याचे जे सेटअप आपले कुठे येतात, प्रोग्राम फाईलमध्ये. ठीक आहे. आता प्रोग्राम फाईलमध्ये बघा TPC आहे आपल्याकडे, दिसत आहे. ही TPC फाईल आहे. आता आपण कंट्रोल पॅनलमधून त्याला अनइन्स्टॉल केलं, पण आपल्याला इथून सुद्धा ते डिलीट करावं लागतील. जर आपण इथून डिलीट केलं नाही, जर नवीन इन्स्टॉलेशन करायला गेलो तर तिथे आपल्याला इश्यू येतील. आपलं इन्स्टॉलेशन जरी झालं तर आपली फाईल रन होणार नाही. ठीक आहे. आता TPC PID आहे, याला मी डिलीट करतो. हे झालं डिलीट. ठीक आहे. त्यानंतर सेम MySQL. आता हे MySQL याला सुद्धा करतो मी डिलीट. ठीक आहे. आता चेक करू परत एकदा टाईप करून. TP क्लायंट माझं PIC मी इन्स्टॉल केलं आहे, ते माझं टेस्टिंगचं आहे त्यामुळे ठेवलं आहे मी. आणि त्यानंतर सेम ॲज MySQL. बघा, MySQL सुद्धा अनइन्स्टॉल झाला आहे. काय केलं आधी आपण कंट्रोल पॅनलमधून TPC आणि MySQL अनइन्स्टॉल केलं. सेम सी ड्राईव्हमधून प्रोग्राम फाईलमधून आपण दोन्ही फाईल रिमूव्ह केल्या. त्याच्यानंतर एक फाईल राहते आपली MySQLची. ती कुठे राहते मी सांगतो तुम्हाला. इथे बघा, जेव्हा आपण सी ड्राईव्हवर क्लिक करू ना, इथे प्रोग्राम डेटा म्हणून एक आपल्याला फोल्डर दिसेल. बरेच म्हणजे मॅक्झिमम इश्यू जे राहतात ते या लेवलला राहतात. म्हणजे सर्वजण काय करतात, कंट्रोल पॅनलमधून रिमूव्ह करतात आणि प्रोग्राम फाईलमधून सुद्धा रिमूव्ह करतात. पण ही जी फाईल राहते आपली MySQLची, ती आपली महत्त्वाची फाईल राहते. ते जर अनइन्स्टॉल नाही केली तर आपल्या इन्स्टॉलेशनला नंतर इश्यू होतो. त्यामुळे बघा, इथं प्रोग्राम डेटा म्हणून एक फोल्डर राहतो सी ड्राईव्हला, तिथे क्लिक करत आहोत आपण. ठीक आहे. त्यानंतर इथे जाऊ. इथे बघा MySQL आहे. ठीक आहे. इथे MySQL हे म्हणजे मॅक्झिममली जे तिकीट राहतात, म्हणजे 10 तिकीट जर आले
8 तिकीटचा इश्यू सेम हा राहतो. इथून त्यांनी रिमूव्ह केलेले नाही राहत, त्यामुळे आपल्याला प्रोग्राम डेटामधून हे रिमूव्ह करावं लागेलच. हे बघा आता आपलं प्रॉपरली हे झालं आहे. आता हे प्रॉपरली झाली अनइन्स्टॉलची प्रोसिजर. ठीक आहे, आता आपण नवीन इन्स्टॉलेशन करूया. ठीक आहे, आता हे मी लॉग इन केलेलं आहे. इथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्वात म्हणजे आर्किटेक्ट लॉग इन आहे इंजिनिअरचं. लॉग इन केल्यानंतर इथं होम पेजला इथं लास्ट साईडला बघा लेफ्ट साईडला आपल्याला ऑप्शन आहेत 2, डाउनलोड टीपी क्लायंट सेटअप आणि डाउनलोड माय एसक्यूएल सेटअप. ठीक आहे,